पुण्यात कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप ठरासेशा या आंतरशालेय संगणक कौशल्य स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल यांच्या वतीने CSI, MKCL, टाटा क्लासेज, पर्सिस्टंट फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाउन आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इयत्ता 5वी ते 10वीतील विद्यार्थी 2 जणांचा संघ करून स्क्रॅच प्रोग्रामिंगच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता आणि संगणक कौशल्य सादर करणार आहेत. स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत ऑगस्ट 2007 असून महाअंतिम फेरी डिसेंबर 2007 रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. विजेत्या संघांना 40,000 पर्यंतची रोख, पारितोषिके, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजक सुभाष परमार यांनी रिपोर्टर टुडे इंडियाशी बोलताना या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संगणक कौशल्य, सर्जनशीलता आणि नवोपक्रमाला चालना देणे असल्याचे सांगितले. आचार्य श्री विजय वल्लभ शाळेतर्फे कॉम्प्युस्किल ही आंतरशालेय कॉम्प्युटर बेस्ड स्पर्धा ही आता आपण आयोजित केलेली आहे. हे कॉम्प्युस्किलचं 15वं वर्ष आहे आणि या कॉम्प्युस्किलला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी, पर्सिस्टंट फाउंडेशन या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही संस्था घेतो, आम्ही ही स्पर्धा घेतो. याच्यामध्ये साधारणपणे उद्देश जर म्हणाल तर विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटर कौशल्यांना वाव मिळावा. विद्यार्थ्यांचं कॉम्प्युटर कौशल्य खूप आहे, कारण आता कॉम्प्युटर आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालाय. तर कॉम्प्युटर विषयातलं त्यांचं जे उत्तम कौशल्य जे आहे ते त्यांना दाखवायला वाव मिळावा आणि त्यांच्याबरोबर त्याच्यातली क्रिएटिव्हिटी, त्यांचं प्रेझेंटेशन याला वाव मिळावा आणि दुसऱ्या शाळांबरोबर पण त्यांनी जे काम केलेलं जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं ही साधारणपणे आमची कल्पना आहे. या हिशोबाने स्पर्धा आहे. या स्पर्धेचं साधारणपणे 15वं वर्ष आहे आणि गेल्या वर्षी साधारणपणे 1700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावर्षी अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवा अशी आमची आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार. नमस्कार. कॉम्प्युस्किल्स कॉम्पिटिशन मधले यावेळेसचे विषय मी सांगते. ज्युनियर कॅटेगरीची 5वी ते 7वीतल्या विद्यार्थ्यांसाठी जी आहे ती पहिला विषय आहे अमेझिंग वर्ल्ड ऑफ इन्सेक्ट्स, एक्सप्लोरिंग द लाईफ्स अँड रोल्स इन नेचर. दुसरा विषय आहे विमेन फ्रीडम फायटर्स ऑफ इंडिया, ट्रिब्यूट अँड इन्स्पायरिंग स्टोरीज. तिसरा विषय आहे द जर्नी ऑफ अ पेंट ब्रश, मॅजिक ऑफ आर्ट अँड इमॅजिनेशन. आणि चौथा विषय आहे फिटनेस फर्स्ट, माय हेल्थ माय प्रायोरिटी. हे छोट्या गटाचे म्हणजे ज्युनियर गटाचे विषय आहेत. आता सिनियर कॅटेगरीचे जे 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते विषय सांगते. पहिला विषय आहे ग्रीन टेक्नॉलॉजी, स्मार्ट इनोव्हेशन्स टू प्रोटेक्ट अवर प्लॅनेट. दुसरा विषय आहे इनक्रेडिबल इंडियन हेरिटेज, एक्सप्लोरिंग द टाइमलेस लिगसी. तिसरा विषय आहे जॉमेट्री अराउंड अस, डिस्कवर जॉमेट्री इन एव्हरीडे लाईफ. आणि चौथा विषय आहे ओशन वॉटर, युटिलायझेशन ऑफ ओशन वॉटर. असे हे सगळे विषय आहेत. सामाजिक प्रश्नांना सोडवण्यासाठी, सोल्युशन्स देण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करणारे असे हे सगळे विषय आहेत. ही जी कॉम्पिटिशन आहे ही कॉम्पिटिशन पूर्णतः विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं तयार केलेली आहे. आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये ज्या ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, म्हणजे जसं की विद्यार्थ्यांची सर्जनशीलता डेव्हलप झाली पाहिजे, त्यांची विचार प्रक्रिया डेव्हलप झाली पाहिजे, त्यांना 21व्या शतकातली स्किल्स आली पाहिजेत. त्यानंतर आपण इंडियन नॉलेज सिस्टीमला खूप महत्व दिलेलं आहे NEP मध्ये. तर ह्या सगळ्या दृष्टीने ह्या स्पर्धेचे टॉपिक्स आपण ठेवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी ह्या प्रत्येक टॉपिक मधनं जोही कुठला निवडतील ते त्या टॉपिक मध्ये स्वतःची सर्जनशीलता दाखवणं गरजेचं आहे. आणि हे जे म्हटले आहे आपण की 21व्या शतकातील कौशल्य त्यांची डेव्हलप झाली पाहिजे असं आपण NEP मध्ये मेन्शन केलेलं आहे. पण खरं तर ह्या स्पर्धेमध्ये ते जेव्हा सक्रिय भाग घेणार आहेत त्यामध्ये फक्त त्यांना माहिती होणार नाही तर आपोआप ही सगळी स्किल्स त्यांच्यामध्ये रुजवल्या जाणार आहेत. त्यामुळे ह्या कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना क्रिएटिव्हिटी सादर करताना
वेगवेगळ्या दैनंदिन जीवनातले सगळे जे काही आपण वापरतो ते या स्पर्धेमध्ये वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी इतर संदर्भ पुस्तकं सुद्धा वापरणं गरजेचे आहे, जसे एनसीईआरटीची आहेत किंवा आता जी नवीन नवीन आलेली आहेत पुस्तकं ज्यामध्ये त्यांना इन्सेक्ट्सची खूप माहिती दिलेली आहे, ती सगळी माहिती त्यांनी वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करणं गरजेचं आहे. विजय वल्लभ शाळेने एवढा मोठा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी आज खुला करून दिलेला आहे, म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन, आणि शिक्षकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मुलांना तो प्लॅटफॉर्म देऊन त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देऊन त्याच्यात पार्टिसिपेशन करावं. थँक्यू. विजय वल्लभची ही जी कॉम्पिटिशन आहे कॉम्प्युस्किल, तर त्याच्यासाठी जे आपण सॉफ्टवेअर वापरतो ते स्क्रॅच हे सॉफ्टवेअर आहे. MITनी डेव्हलप केलेले हे सॉफ्टवेअर आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे फ्रीवेअर सॉफ्टवेअर आहे. वेगवेगळी व्हर्जन्स त्याची असतात, परंतु तुम्ही इंटरनेटवर गेल्यानंतर लेटेस्ट व्हर्जन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. हे व्हर्जन मोबाईलला चालतं, लॅपटॉपला चालतं, डेस्कटॉपला चालतं. मुलांसाठी अतिशय फ्रेंडली व्हर्जन आहे, त्यामुळे मुलांच्या क्रिएटिव्हिटीला पण वाव मिळतो. त्याच्यामध्ये ज्या इनबिल्ट फीचर्स आहेत स्क्रॅच मध्ये ती मुलं वापरतात आणि सुंदर प्रोजेक्ट मुलं उभी करून देतात. तो आतापर्यंतचा आपला अनुभव आहे. प्रेझेंटेशनच्या वेळेला आपण कुठल्याही लँग्वेजचा बॅरियर ठेवलेला नाहीये. मुलं मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये आपल्याला त्यांचं प्रोजेक्ट प्रेझेंट करू शकतात आणि ज्यावेळेला त्यांच्याशी आपलं बोलणं होतं, ज्यावेळेला आपण त्यांना क्वेश्चन आन्सर करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की ते प्रोजेक्ट मुलांनी स्वतः बनवलेला आहे का नाही, आणि अशा पद्धतीने आपली असेसमेंट होते. For more breaking and latest news, don't forget to like, share and subscribe to Reporter Today India. Thank you.